आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे भारताने आता पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक सुद्धा केलाय। पाकिस्तानी वेब सीरीजवर बंदी घालण्यात आली आहे। पाकिस्तानी सिनेमा गाण्यावर सुद्धा बंदी घातली आहे। पाकिस्तानी पॉडकास्टवर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। तर एकूणच जे पाकिस्तानी ॲक्टर्स होते त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर आधी बंदी घातलेली होती आणि त्याच्या क्रिकेटर्स यांच्या सुद्धा सोशल मीडियावर बंदी घातलेली होती। आता तर डिजिटल स्ट्राईक पूर्णपणे भारताकडून केला जातोय। पाकिस्तानी वेब सीरीज असतील, सिनेमा असतील, गाणी असतील किंवा पॉडकास्ट याच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे। कारण जे ॲक्टर्स त्याच्यामध्ये फवाद खान असेल किंवा हानिया असेल या सगळ्यांकडून आतापर्यंत माहिरा खान असेल या सगळ्यांकडून आतापर्यंत भारतामध्ये आपले जे सोशल मीडिया अकाउंट आहे ते दाखवले जावे यासाठी गयावया केलं जात होतं। मात्र जेव्हा भारतानं ऑपरेशन सिंदूर करून दहशतवाद्यांची तळं नष्ट केली त्यानंतर मात्र या सगळ्यांनी आग ओकायला सुरुवात केलेली होती भारताविरोधामध्ये आणि त्यानंतर आता हा डिजिटल स्ट्राईक भारताकडून केला जातो। या विषयावर रामदास आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी त्यांच्याशी आपण बोलूया। प्रशांत, काय तपशील याबद्दल? विशाल, अत्यंत महत्त्वाचा निर्णय भारत सरकारने घेतलेला आहे। भारत सरकारने डिजिटल राईट स्ट्राईक केलेला आहे आणि पाकिस्तानमधून आलेल्या सर्व कंटेंटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे। भारत सरकारने OTT प्लॅटफॉर्म बाबत हा निर्णय घेतला। आपल्याला माहित असेल की OTT प्लॅटफॉर्मवरती मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि डिजिटल इंटरव्ह्यूसाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। ज्यामध्ये IT नियम 221चा आधार घेत त्यांनी स्पष्ट केलं आहे की देशाच्या सार्वभौमत्वावर, अखंडतेवर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम प्रशांत यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, पण पाकिस्तानकडून ज्या पद्धतीनं एक आग ओकली जातीये, दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यात एक महत्त्वाची पुढली घडामोड अशी येते फरा की वर्ल्ड बँकेचे संचालक पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। आता या क्षणाची महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। जेव्हा आपण म्हणतोय की चारी बाजूने पाकिस्तानला घेरलं जाते तर आर्थिकदृष्ट्या देखील कसं घेरलं जाईल या दृष्टीने प्रयत्न होत आहेत। वर्ल्ड बँकेचे संचालक अजय बंदा मोदींच्या भेटीला गेल्याचं कळतंय। पाकिस्तानला कर्जाच्या रूपाने जे काही हप्ते दिले जात आहेत ते थांबवण्याच्या संदर्भात देखील भारताने प्रयत्न केलेले होते। पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात यावं याबद्दलची मागणी जी ती करण्यात आलेली होती। बरोबर आहे विशाल, तुम्ही मगाशी सांगत होता व्यापाराविषयी। मला वाटतं की आता जेव्हा वर्ल्ड बँकचे हे जे संचालक आहेत मोदींच्या भेटीला येत आहेत त्यावेळेला त्याविषयी सुद्धा बोलणी होऊ शकतात आणि पाकिस्तानला कशा पद्धतीनं कोंडी करायची किंवा ज्या पद्धतीनं दहशतवादाला फोपावतोय पाकिस्तानमध्ये आणि त्यांच्याकडून कुरापती सुरू आहेत अशा धडा कसा शिकवायचा याविषयी सुद्धा इथं चर्चा होऊ शकते। पाकिस्तानला मिळणाऱ्या निधीचा पाकिस्तान दहशतवादाकरता वापर करतोय, विकासाकरता करत नसून दहशतवादासाठी तो पैसा लावला जातोय। ही देखील एक मोठी माहिती जी आहे ती आपल्या गुप्तचर यंत्रणांकडून मिळते। त्यामुळे बघूया की आर्थिकदृष्ट्या त्यांची कोंडी कशी केली जाते। पण आता पुढली घडामोड अशी आहे की भारताने पाकिस्तानचा हल्ला परतावून लावलाय। भारतातील 15 शहरांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न जो आहे तो भारताने हाणून पाडला। एवढंच नाही तर लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम देखील उद्ध्वस्त करण्यात आली आहे। बरोबर आहे, म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम विशाल लक्षात घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे ड्रोन असतील किंवा मिसाईल असतील ते डिटेक्ट होत असतात आणि ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही यासाठी लावलेली एअर डिफेन्स सिस्टीम एक प्रकारचं कवच हे असतं ते भारतानं उद्ध्वस्त केलं। त्याचबरोबर रडार यंत्रणा जी असते ज्याच्यामध्ये जर मिसाईल वगैरे येणार असतील ते सेन्स होत असतात ती सुद्धा यंत्रणा भारतानं ध्वस्त केलेली आहे। तर प्रत्युत्तरानंतर आता पाकिस्तानी नेते मात्र प्रचंड घाबरलेले आहेत। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पाकिस्तानचे शहबाज शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये पाकिस्तानी लष्कर प्रमुख, ISI प्रमुख सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या घडामोडींनंतर एक तर स्पष्टपणे लक्षात येते की पाकिस्तान बिथरलंय। पूर्णतः चारी बाजूने ते घेरल्या गेलेले आहेत। शहरामध्ये बॉम्बस्फोट होत आहेत। एकीकडनं बलुचिस्तान आहे, दुसरीकडनं भारताचं ऑपरेशन सिंदूर हे अजूनही संपलेलं नाहीये आणि त्याबद्दलच्या घडामोडी घडताना आपण बघतोय। त्यामुळे पाकिस्तान हे पूर्णतः आता या क्षणाला दबावाखाली। भारतातील 15 शहरांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताने हाणून पाडला। काल रात्री पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र भारताने हा डाव जो आहे तो उधळला। पंजाबच्या भटिंडामध्ये पाकच्या मिसाईलचे तुकडे पाहायला मिळालेत। बरोबर आहे विशाल, एकूणच असं म्हणता येईल की पाकिस्तान हा शांत बसणारा नाहीये। पाकिस्ताननं कुरापती एकीकडे सीमेवर जम्मू काश्मीरमधील पूंछ असेल किंवा राजौरी असेल या ठिकाणी त्यांच्याकडून गोळीबार केलाच जातोय, सामान्यांचा जीव घेतला जातोय आणि अशामध्येच दुसरीकडे भारतातील म्हणजे जरी त्यांची तेवढी कुवत नाहीये तरी सुद्धा भारतामधील काही शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता। पण भारताची ही सिस्टीम एवढी ताकदवर आहे, एवढी स्ट्रॉंग आहे की ते सगळे हल्ले परतवून लावलेले आहे। तर भारतानं त्यानंतर मात्र जे प्रत्युत्तर दिलेलं आहे
तो नेहमी याद राखेल पाकिस्तान असा आहे, कारण भारतानं आतमध्ये घुसून त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टीम होती ती पूर्णपणे ध्वस्त केलेली आहे. भारतानं लाहोरमध्ये हल्ला करत पाकची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. त्यामुळे यानंतर आता नेमकं पुढे पाकिस्तान काय पाऊल उचलतं यावरती देखील भारतीय यंत्रणा पूर्णतः बारीक लक्ष ठेवण्या. यामध्ये आपण आपल्याकडचा सगळा आपल्या शस्त्राच्या यंत्रणा असतील, ती सुसज्जता असतील, ती तर काम करतेच आहे, पण याचबरोबर आपल्या गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून देखील आपल्या तिन्ही लष्करी दलांना पूर्णतः क्षणाक्षणाची माहिती जी आहे पाकिस्तानमधली ती दिली जाते. बरं आहे. भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला बुधवारी घेतलेला आहे. बरोबर 15 दिवसानंतर मंगळवारी रात्री आणि बुधवारची जी पहाट असते त्याच्या दरम्यान हा बदला घेण्यात आला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानाच्या हाडजवळ असलेल्या अशा 9 ठिकाणं ही उद्ध्वस्त केली आहे. यातून आजचा भारत हा नवा भारत प्रभावी आहे, निर्णायक आहे आणि शत्रूंना जशास तसं उत्तर देणारा आहे हे दाखवून दिलं. या कारवाईमध्ये भारतानं एलओसी पार न करता शत्रूवरती मारा केला. यावरून भारतीय लष्करी क्षमता, वायुदलाची सज्जता, आपली क्षेपणास्त्र क्षमता आणि आपल्या तोफ गोळ्यांच्या माऱ्यातील अचूकता किती भेदक आणि आधुनिक आहे हे पाकिस्तानच्या लक्षात आणून दिलंय. भारताने केलेली कारवाई हा प्रिएम्प्टिव्ह अटॅक असं म्हटलं जातंय आणि संयुक्त राष्ट्रसंघ ही अशा प्रकारच्या हल्ल्यांना मान्यता देतो. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग झालेला नाही आहे. बरोबर आहे, कारण भारतानं कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही. हा नॉन स्टेट ॲक्टर्सवर केलेला हल्ला आहे आणि या ऑपरेशनमध्ये भारतानं कुठेही सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केलेलं नाही. भारतानं पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्याविषयी सांगितलेलं होतं. पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर हल्ला केलेला नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे. मात्र तरी एअर स्ट्राईक नंतर पाकवरती आता वॉटर स्ट्राईक करण्यात येतोय. महत्वाची बातमी अध्यक्षाची, वॉटर स्ट्राईक करण्यात येतोय. बहलीहार सलाल धरणाचे दरवाजे हे उघडण्यात आले. चिनाब नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा केला जातोय. चिनाब नदीला पूर येण्याची दाट शक्यता. यापूर्वी देखील अशाच पद्धतीने पाणी जेव्हा सोडण्यात आलेलं होतं किंवा पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती, म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे, भौगोलिक परिस्थितीनुसार पूर्वेकडनं 3 नद्या आपल्याकडनं त्यांच्याकडे वाहत जातात आणि 3 नद्या पश्चिमेकडनं त्यांच्याकडनं आपल्याकडे वाहत येतात. त्यापैकी चिनाब नदी ही जी आहे त्या चिनाब नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सरोज काफिल हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाऊयात. सरोजजी, काय सांगाल? आता एकदम बंद केलेलं होतं पाणी आणि एकदम पाणी सोडल्यानंतर पाकिस्तानची स्थिती नेमकी कशी होऊ शकते? सरोज जी, ऐसी जानकारी मिल रही है कि डैम के 2 दरवाजे खोल दिए गए हैं. इसका इफेक्ट किस तरह से पाकिस्तान पर हो सकता है? बिल्कुल, देखिए सही कह रहे हैं आप। आज सुबह पहले ही जो डैम था उसका बगलिहार प्रोजेक्ट जो है हाइड्रोलिक प्रोजेक्ट पावर डैम जो चिनाब रिवर का है, उस पर पहले आज एक गेट खोला गया था, अभी कुछ देर पहले दूसरा गेट खोला गया। उसका कारण ये भी था कि काफी ज्यादा बारिशें जो है इस एरिया में चिनाब खित्ते में अब शुरू हो गई थी। देखिए, आप बात करें पाकिस्तान की, कहीं ना कहीं इस वक्त ऑल ऑफ अ सडन अगर इस तरीके से पानी का बहाव जो है वो बाहर आ रहा है, वो भी 2 दरवाजे खोलने के बाद, तो ये कहीं ना कहीं इस वक्त पाकिस्तान के लिए एक परेशानी का सबब बन रहा है। क्योंकि हमने देखा इस तरह से पहले भी जब कभी ऐसा हालत बनी है यहाँ पर कि ज्यादातर डैम कभी किसी कारण की वजह से बंद हुआ करता था और फिर ऑल ऑफ अ सडन पानी खोलना पड़ता था, तो पाकिस्तान जो है वहां पर कई सारे इलाकों में ऐसे बाढ़ की स्थिति पैदा हो जाती थी। तो कहीं ना कहीं इस वक्त भी वैसी ही कुछ स्थिति बन रही है कि दोनों डैम्स खोलने के बाद अब आगे जो फ्लो है वो काफी तेजी से आगे की तरफ बढ़ रहा है। तो वो कहीं ना कहीं चिंताजनक है पाकिस्तान के लिए, क्योंकि उससे एक बाढ़ जैसी स्थिति आ सकती है उनके एरियाज में। लेकिन सरोज जी, अभी तो पाकिस्तान इसके लिए तैयार नहीं है। एक तो भारत ने ऑलरेडी पानी रोक रखा था, लेकिन अब ऑल ऑफ द सडन ये पानी जब छोड़ दिया गया है तो कितना इलाका प्रभावित हो सकता है, क्या इफेक्ट हो सकता है? देखिए, जाहिर सी बात है कि जो ये वाटर ट्रीटी थी, इंडस वाटर ट्रीटी, उसके चलते हुए जो ये दरवाजे हैं पानी के पाकिस्तान के लिए कम्प्लीटली बंद कर दिए गए थे। जाहिर सी बात है कि आज जब मौसम में तब्दीली आई है कल से, स्पेशली चिनाब खित्ते में, उसके बाद पानी का खुलना लाजमी बनता था। अदरवाइज कुछ इलाके हैं जैसे नॉर्थ के, जिसमें से कश्मीर के कुछ इलाके हैं, जम्मू के हैं या पंजाब के कुछ इलाके, वो थोड़ा कहीं ना कहीं
प्रॉब्लम में आ सकते थे। इसलिए सबसे पहला डिसीजन जो था वो इम्पोर्टेंट था कि जो दरवाजे हैं वो खोल दिए जाए। और आप जिस तरह से खुद भी जानती है कि जो इंडस वाटर ट्रीटी थी वो सस्पेंड की गई थी, ना कि उसको कम्प्लीटली अभी बंद किया गया था। सस्पेंड मतलब कि विद होल्ड रखा गया था जो डोमेस्टिक नीड्स थी उनके हिसाब से। आप देख लीजिए कहीं ना कहीं इस वक्त कई सारे इलाके ऐसे हैं, मुजफ्फराबाद या आगे के ऐसे इलाके जहां पर अब बाढ़ की स्थिति आ सकती है, क्योंकि जिस हिसाब से पानी का फ्लो आगे जा रहा है ये पाकिस्तान के लिए काफी खतरा कर सकता है। जी धन्यवाद इस पुरी जानकारी के लिए। तर सिंधू करार हा तुर्तास स्थगित होता। या सगळ्या दहशतवादी कारवायांमुळे जागतिक बँकेच्या बैठकांना, लवादाच्या सुनवायांना आपले भारतीय प्रतिनिधी गेलेले नव्हते, म्हणून निश्चित यावरती काही निर्णय होत नव्हता। पण आता एअर स्ट्राईक नंतर अत्यंत हुशारीने पाकिस्तानच्या विरोधात वॉटर स्ट्राईक करण्यात येत आहे। यानंतर इथे वेळ झाली